नमस्कार मित्रांनो, दागिने, कपडे, खेळणी, गृहोपयोगी वस्तू अशा अनेक गोष्टींची बाजारपेठ म्हणून तुळशीबाग ओळखली जाते. पण तुम्ही कधी विचार केलाय का, की या ठिकाणाला तुळशीबाग नाव का व कसे पडले? आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पुण्यात कोणालाही तुळशीबाग विचारले, तर तुम्हाला एकच उत्तर मिळेल, ते म्हणजे खरेदीचे ठिकाण. काही वर्षापूर्वी लोक फक्त देवदर्शनासाठी तुळशीबागेत जायचे, पण आता तुळशीबागेत जाणे म्हणजेच खरेदीसाठी जाणे असे मानले जाते. दागिने, कपडे, खेळणी, गृहोपयोगी वस्तू अशा अनेक गोष्टींची बाजारपेठ म्हणून तुळशीबाग ओळखली जाते. पुणे दर्शनासाठी येणारी व्यक्तीसुद्धा तुळशीबागला न चुकता भेट देते. विशेष म्हणजे महिलांचे आवडते ठिकाण म्हणजेच तुळशीबाग. पण तुम्ही कधी विचार केलाय का, या ठिकाणाला तुळशीबाग नाव कधी पडले? तर मित्रांनो, तुळशीबाग या नावामागे श्रीमंत नारो अप्पाजी खिरे यांचा खूप मोलाचा वाटा आहे. गुरुवारपेठ या परिसरात त्यावेळेस अनेक बागा होत्या. नारो अप्पाजी सरदार खाजगीवाल्यांच्या बागेतील एका एकराचा तुकडा घेऊन तेथे राम मंदिर बांधायचे ठरवले. बागेच्या या तुकड्यात तेव्हा तुळशीची बाग होती, म्हणून या देवळाच्या परिसराला नाव पडले तुळशीबाग. त्यांनी तुळशीबाग संस्थान स्थापन केले. या परिसराला तुळशीबाग म्हणतात. या ठिकाणी आता अनेक विविध दुकाने वाढलेली आहेत. त्यामुळे ही जागा फक्त राम मंदिरासाठी नाही, तर बाजारपेठ म्हणून सुद्धा ओळखली जाते. श्रीमंत नारो अप्पाजी खिरे हे मूळचे सातारचे. त्यांचे बालपणीचे नाव नारायण होते. जेव्हा ते पुण्यात आले, तेव्हा सरदार खाजगीवाले यांच्याकडे सरकारच्या कोठीखान्यात कारकून म्हणून कामाला होते. त्यांचे कामाची चोख पद्धत, कर्तृत्व व हुशारी पाहून नानासाहेब पेशव्यांनी 1750 मध्ये त्यांना सरसुभेदारी दिली. नारो अप्पाजी खिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार पेठ वसवली. त्या पेठेचे ते कमावीसदार होते. वेळी निजामाच्या पुणे हल्ल्यावेळी त्यांनी केलेल्या बचावामुळे बरेच नुकसान टळले. त्यावेळेस थोरले माधवराव पेशवे यांनी त्यांचा गौरव केला होता. त्यांच्या कर्तबगारीची साक्ष त्यांच्या कारकिर्दीतील अनेक महत्त्वपूर्ण कामे देतात. त्यांनी तुळशीबाग संस्थान स्थापन केल्यानंतर या संस्थानाचा एवढा बोलबाला झाला की नारो अप्पाजींच्या खिरे आडनावाला तुळशीबागवाले असे जोडले गेले आणि तेच पुढे त्यांचे आडनाव झाले. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.